मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे दिशा खोलीमध्ये आलेली असते आणि तिची खूप जास्त चिडचिड होत असते. ती म्हणत असते ती भिकारडी पारू मोल करीन. स्वतःला कोण समजते, स्वतःला काय समजते. तिची एवढी हिंमत झालेली आहे की ती इथे सगळ्यांना गिफ्ट देईल आणि हे सगळे किर्लोस्कर सुद्धा डोक्यावर पडले आहेत का. त्या भिकारड्या पारूने दिलेले सगळे गिफ्ट ते घेत आहेत आणि तिचं सगळेजण कौतुक करतायत. काय बोलायचं ह्यांना तेच मला काही कळत नाही. नाही, त्या पारूची मजल ना खूपच जास्त वाढलेली आहे. मी ह्या सगळ्या गोष्टी अशा अजिबात होऊ देणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा त्या भिकारड्या पारूला मी चांगलाच धडा शिकवणार आहे. ती भिकारडी पारू अशी कशी करू शकते असं ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे आतापर्यंत किर्लोस्करांच्या घरामध्ये जेवण बनवत होती आणि जेवण बनवता बनवता ह्या सगळ्या लोकांना अशी भुरळ टाकलेली आहे. आणि आता अशा सगळ्या लोकांना भुरळ टाकल्याच्या नंतर आता तर ती इकडे घरामध्ये त्या आदित्यसोबत लग्न करून पुन्हा घुसलेली आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी ते शांत बसणार नाही. त्या पारूला चांगलाच धडा शिकवणार आहे असं दिशा म्हणत असते. इथे सगळ्यांना काय काय गिफ्ट्स आणते आणि सगळेजण तिने आणलेले ते गिफ्टसुद्धा अगदीच आवडीने घेत आहेत. त्या सर्वांची एवढी हिंमत वाढलेली आहे म्हणूनच ती चिडचिड करत असते आणि रागरागसुद्धा अगदी तेवढाच ती करत असते. तेव्हा आपण पाहतो की तिथे आता जी दामिनी आहे ती दामिनी मात्र आलेली असते. पण दामिनीला मात्र तिच्याशी काही एक घेणं देणं नसतं. कारण ही दिशा नावाचं जे वादळ आहे ते मात्र खूपच जास्त भयंकर असं चिडलेलं असतं. ती म्हणत असते नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा मी इथे अजिबात शांत बसणार नाही. त्या पारूला तर मी आयुष्यातून उठवणारच आहे. तिची एवढी हिंमत वाढलेली आहे की ती इथे हे किर्लोस्कर डोक्यावर पडलेत आणि हे किर्लोस्कर मात्र काही जरी झालं ना तरी सुद्धा अशा पद्धतीने हे सगळं करतायत. मी पण आता बघतेच ना ती पारू ह्या घरामध्ये कशी राहते ते मला सुद्धा पाहायचंच आहे असा सुद्धा ती इथे विचार करत असते आणि बोलत असते. मी तिला ह्या घरामध्ये अजिबात राहू देणार नाही असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. तर आता आपण पाहतो की इकडे जी पारू आहे ती आलेली असते. आता पारू तिथे आल्याबरोबर ती म्हणत असते दिशा मॅडम. तेव्हा ती म्हणते माझ्या खोलीमध्ये येण्याची तुझी हिंमत कशी झाली, तू समजतेस कोण स्वतःला, काय चाललंय काय इथे, आत्ताच्या आत्ता खोलीतून बाहेर हो. त्यावर ती म्हणत असते काय म्हणते दिशा मॅडम, तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या. हे बघा मला माहिती आहे तुम्ही खूप चिडलात, पण तुम्हाला असं वाटतंय का की इकडे मी तुमच्याकरिता काहीच गिफ्ट आणलेलं नाही आहे म्हणून. पण असं अजिबात नाही आहे. मी तुमच्यासाठी सुद्धा छान आणि सुंदर असं गिफ्ट आणलेलं आहे. त्यावर ती म्हणत असते तू मला गिफ्ट देणारी कोण ग, आणि तुझ्या हातून मला गिफ्ट घ्यायचंच नाही. मी का तुझ्या हातून गिफ्ट घेणार आहे, आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. त्यावर पारू म्हणत असते हे बघा ना तुम्ही, मी तुमच्याकरिता काय गिफ्ट आणले. तेव्हा पारू तिच्यासाठी आणलेलं ते गिफ्ट तिला दाखवते आणि ते गिफ्ट असतं ते म्हणजेच की घड्याळ. आता घड्याळ ते गिफ्ट ती देत असते आणि दिशा म्हणत असते हे घड्याळ तू मला गिफ्ट आणलेलं आहेस, तुला असं वाटतं का की इकडे मी हे गिफ्ट घेईल म्हणून. त्यावर पारू म्हणत असते हो, कारण तुम्हाला ह्याची सगळ्यात जास्त आणि खूप गरज आहे. कारण हे जे काही गिफ्ट आहे ना ते वेळ दाखवतं आणि आता तुमची वेळ भरलेली आहे आणि त्यामुळेच इकडे काही जरी झालं ना तरी सुद्धा हे गिफ्ट तुम्हाला घ्यावंच लागणार आहे आणि वेळेप्रमाणेच इकडे सगळं काही बदलणार आहे. बघा आता हे घड्याळ तुम्हाला तुमची वेळ दाखवेल. लवकरच तुम्हाला ह्या घरातून बाहेर जावं लागणार आहे, निघून जावं लागणार आहे. तेव्हा दिशा म्हणत असते तू डोक्यावर पडलीस का, तुला असं खरंच वाटतं का की इकडे तू हे मला गिफ्ट देशील आणि ते गिफ्ट इथे मी घेईल म्हणून. आणि तुला असं वाटतंय का की इकडे तू सगळं काही सांगशील आणि ते सगळं ह्या किर्लोस्कर जसं ऐकतायत तसं मी सुद्धा ऐकेल. हे बघ असं अजिबात होणार नाही. तुला जे काही करायचं आहे ना ते तुझं तू त्या पद्धतीने कर. मला ह्या सगळ्या गोष्टी तू अजिबात सांगायच्या नाही आहे, समजलं तू. त्यावर पारू म्हणत असते हे बघा एवढं चिडणं आणि एवढं रागावणं काही केल्या बरं नसतं. तुम्हाला मी आणखी एक गोष्ट सांगू का दिशा मॅडम. हे बघा ना आता प्रत्येकाची वेळ येते आणि मी ह्या घरामध्ये येणारच होते कारण ह्या घरातली मी थोरली सून आहे आणि माझे इथे आहेच. आता मला एक गोष्ट सांगा, तुमचा या घराशी काही एक संबंध नसताना तुम्ही या घरामध्ये राहताय,
तर मी तर ह्या घरची मोठी सून आहे आणि त्यामुळे मी ह्या घरामध्ये येणार नाही असं होईल का तरी, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर दिशाच्या हातामध्ये तिनं घड्याळ ठेवून गेलेली असते आणि दिशाच्या हातामध्ये ठेवलेलं घड्याळ ती पाहते आणि त्याचबरोबर ती घड्याळ फेकून देते. आता ते घड्याळ तिनं फेकून दिल्यानंतर ते घड्याळ तुटलेलं असतं आणि ती म्हणत असते, आता तर मी ह्या पारूला सोडणारच नाही. आता ह्या पारूला चांगलाच धडा मी शिकवणार आहे. ही मला घड्याळ देते, मला गिफ्ट देण्याची हिची लायकी तरी आहे का, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तर आपण दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला आपला जो आदित्य आहे तो मात्र अगदीच शांतपणे बसलेला असतो. पण तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार येतो की हे सगळं काय आहे. म्हणजे बहुतेक पारू माझ्यावर रागवली असेल, पण तिने माझ्यासाठी नक्कीच गिफ्ट आणलं असेल. त्याचं काय आहे ना, मी तिला स्टेशनला घेण्यासाठी गेलो नाही त्यामुळे ती माझ्यावर चिडली असेल. तेवढ्यातच पारू येते आणि तिची जी काही बॅग असते ती बॅग ती रिकामी करायला लागते. तिचं लक्ष सगळं काही कामात असतं. इकडे आदित्य म्हणत असतो, पारू पारू ऐक ना, मी काय म्हणतोय ते एकदा तू ऐकून तरी हे बघ. त्याचं काय झालं ना, हा सगळा काही जो घात आहे ना तो फक्त आणि फक्त ह्या मोबाईलमुळे झालेला आहे. ह्या मोबाईलमुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात बघ. प्लीज तू माझं एकदा ऐकून तरी घे ना. हे बघ, मी तुला स्टेशनवर घ्यायला येणारच होतो, पण अचानकच हा जो काही इथे फोन जो आहे ना तो इथे बंद पडला आणि हा फोन बंद पडल्यानंतर मी त्याला घरी चार्ज लावायला आलो होतो, पण तोवर तू घरीसुद्धा आलीस. पारू प्लीज मला माफ कर ना गं. हे बघ, खरंच माझं चुकलंय. प्लीज पारू, मी काय म्हणतो एकदा ऐकून घे ना. मी येणार होतो गं, पण मला नाही जमलं. प्लीज पारू, असं इकडे आदित्य म्हणत असतो आणि इकडे मात्र पारूचं अजिबात कशाकडेच कसलंच लक्ष नसतं. तर आता आपण पाहतो की इकडे जो काही आदित्य आहे तो उठाबशा घालायला लागलेला असतो. उठाबशा घालायला लागलेला असताना सुद्धा आता इकडे मात्र पारू त्याच्याकडे पाहतच नसते. तेव्हा आदित्य म्हणत असतो, बरं ठीक आहे. आता त्याने मात्र काही जास्वंदाची फुलं आणलेली असतात. आता काही जास्वंदाची फुलं आणल्यानंतर तो म्हणत असतो, तुला हे सुद्धा नको आहे का. आता लगेचच इकडे तो तिथून निघून जात असतो. तर इथे मात्र पारू म्हणत असते, एक मिनिट, काय करताय आदित्य सर. तुम्हाला माहिती आहे माझा राग रुसवा हे सगळं काही कशाने काढायचं आणि काय करायचं हे सगळं तुम्हाला चांगलंच माहिती आहे, बरोबर की नाही. त्यावर तो म्हणत असतो, हो का पारू, मग मला सांग आता तरी राग रुसवा हे सगळं काही गेलेलं आहे की नाही. त्यावर लगेचच आता पारू म्हणत असते, पण नाही गेलेला माझा राग रुसवा. पण का नाही गेलेला, ऐक ना. हे बघ, आता तुझा राग जर गेलेला असेल ना तर मला जे काही तू गिफ्ट आणलेस ना ते दे ना प्लीज. त्यावर पारू म्हणत असते, आदित्य सर सॉरी, त्याचं काय झालं ना, मी तुमच्याकरिता गिफ्ट आणलंच नाही. असं काय करतेस पारू, तू सगळ्यांकरिता गिफ्ट आणलेलं आहेस आणि माझ्याकरिता गिफ्ट आणलं नाही आहेस, असं कसं शक्य आहे. हे बघ पारू, प्लीज नाही म्हणू नकोस ना गं, दे ना. त्यावर आता इकडे पारू कान पकडत असते आणि स्वारी म्हणत असते. ती म्हणत असते, नाही ना, स्वारी आदित्य सर, खरंच स्वारी, मी खरंच विसरले तुमच्याकरिता गिफ्ट आणण्यासाठी. आता इकडे मात्र आदित्य म्हणत असतो, अगं तू चक्क त्या दिशा जी काही दिशा आहे त्या दिशाला सुद्धा गिफ्ट आणलंस, पण तू इथे मला मात्र गिफ्ट आणलं नाही आहेस. का असं केलंयस पारू तू. जा, मला ना बाबा तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. तर आता आपण पाहतो की इकडे पारू आदित्यला पाठीमागून घट्ट मिठी मारते आणि आदित्यला घट्ट मिठी मारल्यानंतर ती म्हणत असते, आता ह्या गिफ्टपेक्षा सुद्धा तुम्हाला अजून मोठं दुसरं गिफ्ट हवं आहे का. आता इकडे जो काही आदित्य आहे तो मात्र खूपच जास्त खुश झालेला असतो. त्याला तर प्रचंड आनंद झालेला असतो की इथे मात्र पारूने जरी गिफ्ट आणलेलं नसलं तरी सुद्धा घट्ट मिठी मारलेली आहे आणि त्यावर आदित्य तिच्याकडे पाहतच असतो. त्याला खूप जास्त आनंद सुद्धा झालेला असतो. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की श्रीकांत त्यांच्या खोलीमध्ये असतात आणि श्रीकांत मात्र त्यांचं काम करत असतात. खरं पाहायला गेलं तर आता इथे जे श्रीकांत आहे ते एक ड्रॉइंग काढत असतात. त्यांना ड्रॉइंगची खूप आवड असते आणि ते छान असे ड्रॉइंग काढून त्याचं खूप छान असं कॉलेज बनवतात. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता श्रीकांतने एक सुंदर ड्रॉइंग काढत असताना तिथे अहिल्या आलेली असते. अहिल्या आल्याबरोबर श्रीकांत म्हणत असतात, अहिल्या बघ ना, कसलं मस्त आणि सुंदर असं ड्रॉइंग काढलेलं आहे, असं इकडे ते म्हणत असतात. पण अहिल्याचं मात्र अजिबात लक्ष नसतं. अहिल्याला प्रचंड राग आलेला असतो. तेव्हा श्रीकांत म्हणतात, काय झाले अहिल्या, तू काहीच बोलत नाही आहेस, सगळं काही ठीक आहे ना, तुला एवढा का बरं राग येतोय. त्यावर आपण पाहतो की अहिल्या काहीच बोलत नाही. त्यामुळे श्रीकांत मात्र पुन्हा विचारतात, अगं अहिल्या काय झाले.
बघ ना, इथे बघ एकदा. हे जे काही कलर्स आहेत ना ते इकडे आपल्या पारूने दिलेले आहेत आणि पारूने दिलेल्या कलर्समुळे किती सुंदर ड्रॉइंग आलेलं आहे. पारूचं बघ ना कसं आहे. प्रत्येकाच्या आवडी निवडी जपत तिने सगळ्यांचा किती विचार केलाय आणि सगळ्यांचा एवढा छान असा विचार केल्यानंतर तिने प्रत्येकाला त्याच्या आवडीनिवडीनुसार सगळे काही गिफ्ट दिलेले आहेत. खरंच ती पोर ना खूप गुणाची आहे बघ. त्यावर इकडे आता जी काही आपली अहिल्या आहे ती मात्र खूपच चिडते आणि ती म्हणत असते, काय चाललंय तुझं हे? मला हे सगळं अजिबात आवडलेलं नाहीये. तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? तू असं का वागतोयस? त्या मुलीमुळे आणि त्याचबरोबर त्या आदित्यमुळे इकडे आपलं एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट गेलेलं आहे. त्यावर श्रीकांत म्हणत असतात, अगं असं काय करतेस? हो, मी अगदी बरोबर बोलत आहे. हे बघ श्रीकांत, तुला एक गोष्ट सांगू का? ती मुलगी ह्या घरामध्ये नाही राहिली तरी सुद्धा चालेल. मला कोणाची आणि कसलीच गरज नाहीये. हे बघ, तू अशी नाही बोलू शकत. तू ह्या पद्धतीने का बोलतेस मला काही कळत नाही अहिल्या. त्यावर अहिल्या म्हणत असते, का नाही कळत आहे? मी जे काही बोलते ना ते अगदी बरोबरच बोलते श्रीकांत. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळायला हव्या श्रीकांत, कारण ती पोरगी कशी आहे आणि काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्यावर श्रीकांत मात्र चिडतात आणि म्हणत असतात, अहिल्या इनफ. हे बघ, काय प्रॉब्लेम आहे ग तुझा एवढा त्या पारूसोबत? आणि तू मला वचन दिलं होतंस. हे बघा श्रीकांत, मी जरी तुम्हाला वचन दिलेलं असलं तरी सुद्धा आत्ता मात्र ती मुलगी आणि आदित्य ह्या घरामध्ये नाही राहू शकत. अगं असं काय करतेस? हो, कारण इकडे आदित्यने आपल्यापेक्षा कमी टेंडर भरलं आणि आपल्यापेक्षा कमी टेंडर भरून त्या कंपनीला त्याने ते मिळवून दिलं. हे मुद्दामून त्याने केलेलं आहे. त्यावर श्रीकांत म्हणत असतात, हे बघ, हा योगायोग असू शकतो अहिल्या, आणि तू त्याचा एवढा रागराग का करतेस? पोटचा मुलगा आहे तो. त्यावर लगेचच आता इकडे हे सगळं बोलल्यानंतर श्रीकांत म्हणत असतात, अगं तुला एक गोष्ट लक्षात येते का? ती दिशा जिने आपल्या घरातल्या सगळ्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, त्या मुलीला तू ह्या घरामध्ये राहू देतेस, पण आपल्या पोटच्या पोराला आणि सुनेला ह्या घरामध्ये तू राहू देत नाहीयेस. काय चाललंय? हे अजिबात मला मान्य नाहीये. त्यावर ती म्हणत असते, हे बघ, तुला मान्य असो अथवा न असो, मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. पण इकडे मात्र ती मुलगी आणि त्याचबरोबर आदित्य ह्या घरामध्ये राहणार नाही हे मात्र नक्की आहे, असं अहिल्याने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. पण श्रीकांतने मात्र त्यांचा निर्णय दिलेला असतो. ते म्हणत असतात, हे बघ अहिल्या, मला सुद्धा तुझी ही गोष्ट अजिबात मान्य नाहीये. काही जरी झालं ना तरी सुद्धा पारू आणि आदित्य कुठेही जाणार नाही आहेत. काहीही झालं तरी सुद्धा, कारण तू मला शब्द दिला होतास की त्या दोघांना ह्याच घरामध्ये ठेवशील आणि ह्या घरातून त्या दोघांना बाहेर सुद्धा काढणार नाहीयेस. आणि त्याचबरोबर तू दिलेला तुला शब्द पाळावाच लागणार आहे, समजलं? त्यावर अहिल्या चिडते. ती म्हणत असते, इथे कोणी राहायचं आणि कोणी नाही राहायचं हे मी ठरवणार, आणि त्या मुळात पारू आणि त्याचबरोबर त्या आदित्यला अजिबात मी ह्या घरामध्ये राहू देणार नाही, असं स्पष्टपणे आता इथे अहिल्या बोलते आणि तिथून तावातावानेच निघून जाते. श्रीकांत मात्र अहिल्याला समजवण्यामध्ये असमर्थ झालेले असतात. त्यांच्याकडे आता कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नसतो. ते इकडे अहिल्याला काही गोष्टी ऐकवत असतात, सांगत असतात, आवाज देत असतात, पण अहिल्या मात्र काहीही ऐकत नाही आणि तिथून सरळ सरळ ती निघून जाते. सुंदर असं चित्र इथे श्रीकांतने रेखाटलेलं असतं, पण आता मात्र त्यांचं मन कशातच लागत नसतं. त्यांना खूप जास्त वाईट वाटत असतं की अहिल्या आता काय करेल. खरंच आदित्य आणि पारूला घरातून बाहेर काढायला ह्या गोष्टीची त्यांना भीती असते. आता दामिनी दिशेच्या पाठी येऊन बसलेली असते. दिशाची मात्र खूपच चिडचिड होत असते इकडे पारू येऊन गेल्यापासून. आता दिशा म्हणत असते, नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे त्या पारूला मी घरामध्ये राहूच देणार नाही. ती पारू इकडे सगळ्या किर्लोस्करांना गिफ्ट आणते. एवढी मोठी ती अहिल्या आणि तिला साधा लाकडाचा करंडा दिला तर तिला त्याचं एवढं कौतुक. काय चाललंय काय ह्या घरामध्ये? त्यावर दामिनी म्हणत असते, खरे खरे. तर इकडे दिशा म्हणत असते, आता तर मी ना इकडे तिला मारूनच टाकणार आहे. त्यावर दामिनी म्हणत असते, खरे खरे. पण तेव्हा दिशा आता चिडते आणि म्हणत असते, काय चाललंय? एकच शब्द किती वेळा बोलणार आहेस तू? तेव्हा इकडे आता दामिनी म्हणत असते, काय बोलली मी? अगं तू एकच शब्द 3-3 वेळा बोलतेस. आता तू तयार राहा, इकडे काय होणार आहे ते बघायला. खरं तर आता पांढरी साडी नेसून इथे शोकाकुलासाठी उभा राहायचं आहे. त्यावर दामिनी म्हणत असते, म्हणजे मला नाही कळलं तुला काय म्हणायचं आहे तर? त्यावर ती म्हणत असते, आता पारूला ह्या जगातून मी कायमचं संपवणार आहे. ती पारू मोलकरीन ह्या घरामध्ये राहणार नाही. तेव्हा दामिनी म्हणत असते, काय खरंच?
हो, अगदी खरं ऐकलंयस तू. आणि मला पाहिजे त्याच गोष्टी मी इथे करणार आहे. समजलं तुला? आता दामिनीला मात्र दिशाचं खूपच टेन्शन आलेलं असतं खरं तर. ती विचार करत असते, ही खरंच डोक्यावर पडली की काय? त्या चक्क पारूला मारण्याचा एवढा विचार करते. त्यावर आता इकडे दिशा म्हणत असते, "बोल ना, काहीतरी बोल. बोल, बोल, काहीतरी बोल." त्यावर आता इकडे दामिनी म्हणत असते, "हां, बोलते ना. पण हा सगळं प्लॅन तू कसा करणार आहेस? कसं मारणार आहेस?" तेव्हा दिशा पुन्हा चिडते आणि म्हणत असते, "बघितलंस? तुला काय बोलायला लावलं होतं आणि तू काय बोललीस? तुला बोलायचंच होतं तर एवढे एवढे 2च शब्द तुला बोलायचे होते का? काय समजतेस काय गं तू स्वतःला? आता तू बघच. मी आता त्या पारूला ह्या जगातून नाहीवर पाठवलं तर नावची दिशा सांगणार नाही." असं सुद्धा ती आता इथे बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता जी दामिनी आहे, दामिनीला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. आणि ती विचार करत असते, बापरे, हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे जी काही आपली पारू आहे, पारू इकडे एक्झामवरून आल्यापासून आत्ता किचनमध्ये गेलेली असते. खरं तर पारूची सगळेजणच वाट पाहत असतात आणि पारूची सगळेजण वाट पाहत असताना आपण पाहतो की इकडे पारू म्हणत असते, खरं तर मी नसताना तुम्ही सर्वांनी आपलं हे पारूज किचन एवढं सुंदर आणि छान असं सांभाळले, त्यामुळे मला तुम्हा सगळ्यांचं खूप जास्त कौतुक करावंसं वाटतंय. तेव्हा इकडे आता सगळेजण म्हणत असतात, अगं खरं तर इथे तुझा सपोर्ट होताच की. पण पारू म्हणत असते, नाही नाही, ते तर सगळं काही खरंय, पण मी नसताना तुम्ही एवढ्या सगळ्या काही ह्या गोष्टी केल्यात ना, त्यामुळे मात्र मला खूपच आनंद होतोय. तेव्हाच तिथे जमलेल्या त्या दुसऱ्या बायका सुद्धा म्हणत असतात, त्याचं काय आहे ना पारू, ते सगळं ठीक आहे गं, पण तुझा पेपर कसा गेला ते सांग बरं. तेव्हा पारू म्हणते, माझा पेपर खूप छान गेला. हे घ्या, मी तुम्हा दोघींसाठी छान अशी मस्त मिठाई आणलेली आहे. असं म्हणून पारू त्यांच्या हातामध्ये मिठाई देत असते आणि ती म्हणत असते, हे सगळं शक्य झालंय तुमच्यामुळे, कारण तुम्ही होतात म्हणून एवढी मोठी आपल्या किचनची पहिली ऑर्डर ती पूर्ण झालेली आहे. आता इकडे तेवढ्यातच आदित्य येतो. आता आदित्य आल्याबरोबर तो म्हणत असतो, हे बघ पारू, मी काय घेऊन आलेलो आहे. आणि पारूच्या हातामध्ये तो 3 बॅगा देतो. पारूच्या हातामध्ये ऑलरेडीच एक मिठाई असते आणि ती कमलाराणीची असते. आता कमलाराणी आल्याबरोबर पारूला नमस्कार करते आणि पारू इथे कमलाराणीला मिठाई देते. कमलाराणी बरोबर एक गृहस्थ आलेले असतात. ते असतात त्यांचे मिस्टर सुंदरजी. आणि इकडे कमलाराणी त्यांची ओळख करून देते, हे आमचे सुंदर. घरी बसून त्यांना काहीच काम नव्हतं, फक्त खात होते आणि पिणं तर खूप जास्त वाढलं होतं. म्हणून मग मी म्हटलं की त्यांना आपल्या इथं थोडंफार छोटं मोठं काहीतरी काम मिळेल, म्हणून मी त्यांना इथे घेऊन आलेली आहे. त्यावर इकडे आता पारू म्हणत असते, कमलाराणी हे घ्या, तुमची ही मिठाई घ्या. इकडे मात्र आदित्य म्हणत असतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला इथे छोटं मोठं कोणतंही काम मिळेल. पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू का तुम्हाला, इथे तुम्ही कसलंही ड्रिंक वगैरे काहीही करणार नाही आहात, समजलं? त्यावर इकडे आता कमलाराणी म्हणत असते, अजिबात नाही, मी कसलंही ड्रिंक वगैरे काहीही करणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मी दारूला हातसुद्धा लावणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हाच आपण पाहतो की हे सगळं काही झाल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आदित्य म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, मग काळजी करण्याची काही गरज नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही मला कसलंही छोटं मोठं कोणतंही काम द्या, मी अजिबात त्यामध्ये कुचराई करणार नाही आणि इथे सेटवरती अजिबात पिणार नाही, असं सुद्धा तो आता इथे बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आदित्य म्हणत असतो, हे बघा, मी तुमच्यासाठी एक छान असं गिफ्ट आणलेलं आहे. आणि छान असं गिफ्ट काय म्हटल्यानंतर पारूला म्हणत असतो, हे घे, आपली फर्स्ट ऑर्डर पूर्ण झालेली आहे ना, मग ती फर्स्ट ऑर्डर पूर्ण झाल्यामुळे मी हे गिफ्ट आणलेलं आहे, असं म्हणून तो आता ते जे काही आहे त्याने आणलेलं ते सगळं काही तो इथे देण्याचं काम करत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता जी पारू आहे ती पारू एक एक हातामध्ये साडी असते आणि ती साडी इथे त्याला देण्याचं, त्या तिघींना सुद्धा देण्याचं काम करते. आता त्या तिघींना दिल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र पारू म्हणत असते, हे काय, तुम्ही काही विसरताय का? त्यावर आता तो म्हणत असतो, काय विसरतोय मी, म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही इथे 3च साड्या आणलेल्या आहेत. तेव्हा तो म्हणतो, हां मग माझी साडी कुठे? तेवढ्यातच आता इकडे जी काही आपली
पारू आहे ती म्हणत असते, तुम्ही मला साडी नाही आणली. तेवढ्यातच आदित्य म्हणत असतो, तुझं गिफ्ट ना खूप स्पेशल आहे बरं का पारू. तेव्हा पारू म्हणत असते, काय चाललंय तुमचं. तेवढ्यातच आता इकडे जो काही आपला आदित्य आहे तो म्हणत असतो, तुमच्या सर्वांसाठी आणखी एक आनंदाची गोष्ट आहे. आणि ती आनंदाची गोष्ट म्हणजे हे बघा, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इकडे हे बघा, आपली आता जी ऑर्डर होती ती ऑफलाईन होती, पण आता मात्र आपली जी ऑर्डर आहे ती आता ऑनलाईनसुद्धा असणार आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा पारू म्हणत असते, अरे वा, हे तर खरंच खूप आनंदाची आणि छान अशी गोष्ट आहे. असं समजल्यानंतर आता पारूला मात्र आनंदच होत असतो, कारण ती विचार करत असते, ऑफलाईन तर ऑर्डर होतच होत्या, पण आता मात्र इकडे ऑनलाईनसुद्धा ऑर्डर व्हायला लागलेल्या आहे, त्यामुळे तिला खूप जास्त आनंद होत असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा पारू. भेटूयात उद्याच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.